पक्ष पळवला, आपला चिन्ह पळवलं, इतकेच काय आपले बाप पळवले. राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन हा तुमचा हक्क असून आपण सत्तेत आल्यावर ही योजना अंमलात आणल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोपरगाव येथे एका अधिवेशन बोलताना दिले आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय अधिवेशन कोपरगाव पेठ येथे आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. सदर प्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, खासदार सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे तसेच संघटनेचे राज्याध्यक्ष विकास खांडेकर, संघटनेचे सचिव आशुतोष चौधरी, श्री उगले, आमदार सुधाकर अडबले, सुनील दुबे, शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आदींसह मोठ्या संख्येने पेन्शनर उपस्थित होते. त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली आहे, ते आमचे कर्तव्य आहे. राज्यात आम्ही अनेक जलकल्याणाच्या योजना राबवल्या आहेत, त्याही यशस्वीपणे राबवल्या आहेत. आम्ही शब्दाचे पक्के आहे, त्यात बदल होणार नाही. मात्र देशाच्या अर्थमंत्री जुनी पेन्शन लागू करणार नाही असे भारतीय संसदेत सांगतात, त्यांच्याकडून काय अपेक्षा व्यक्त करणार. त्यावेळी त्यांनी आपला पक्ष बळकावला, पक्षचिन्ह पळवले, एवढेच नव्हे तर आपले बाप पळवले असल्याचा आरोप करून त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या दीवार या चित्रपटातील संवाद मेरे पास माँ है हा संवाद ऐकवला व आमच्याकडे इमान असल्याचे सांगून तुमच्या बळावर आम्ही नक्की सत्तेत येऊ, या वर्तमान मिंदे सरकारला पेन्शनवर पाठवायला हवे असे आवाहन केले आहे. तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड.